देण्याची मुदत संपल्यानंतर आता राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली। बदलत्या काळानुसार यंदा निवडणुकीचा प्रचार डिजिटल स्वरूपात अधिक होणार असला तरी पारंपरिक प्रचार सामग्रीला मोठी मागणी आहे। त्यातही यंदाची निवडणूक मकर संक्रांत काळात होत आहे, त्यामुळे प्रचाराच्या सामग्रीवर लाडक्या बहिणींची छाप दिसून येते आहे। मकर संक्रांतीत महिलांकडून वाटल्या जाणाऱ्या वाणावर सुद्धा प्रचाराचा रंग चढलेला आहे। एवढंच नाही तर कार्यकर्त्यांना थंडी वाजू नये याची काळजी पण घेण्यात आली आहे। कार्यकर्त्यांसाठी पारंपरिक रुमाल, दुपट्टे, टोपी याशिवाय हुडी, साडी, टिकली, मंगळसूत्र, हळदी कुंकूचे करंडे उपलब्ध झाले आहेत। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू आहे। महापालिका निवडणुकीत 50% महिलांचे आरक्षण लागू आहे, मात्र निवडणूक प्रचाराच्या साहित्यावर 100% महिलांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतोय। प्रचाराच्या साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या उमेदवारांकडून ही लाडक्या बहिणींना खुश करणाऱ्या साहित्याचीच सर्वाधिक मागणी होती आहे। तब्बल 7 ते 8 वर्षांनंतर महानगरपालिका निवडणूक होत आहे, त्यामुळे इच्छुकांची संख्या फारच मोठी आहे। यामध्ये महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे। विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला तारलेले होते, त्यामुळेच मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत देखील महिला मतदारांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे। त्यामुळे यंदा प्रचार साहित्य लाडक्या बहिणींचा विचार करून तयार करण्यात आलाय। माझं नाव कार्तिक नाशिककर, मी सोलर एंटरप्राइजेस मध्ये काम करतो। बेसिकली सांगायचं राहिलं तर आपल्याकडे प्रचाराचं सामान म्हटलं तर निव्वळ झेंडे, दुपट्टे आणि टोपीच नाहीये। ते सोडून आपण बाकीच्या वस्तू अशा प्रचारात आणतो ज्याच्याने की सामान्य समाजाला ते वापरता आले पाहिजे आणि त्याद्वारे त्या उमेदवाराचा अधिक प्रचार व्हावा आणि तो लक्षात राहावा लोकांना। तर त्याकरता आपण उपयोगात येणारे वस्तू चलनामध्ये आणतोय, जसं टिकली पॉकेट झालं किंवा उनी स्वेटर झाले, वुलन शॉल झालं, कानपट्टी झाली। या सध्या हिवाळ्याच्या पिरियडमध्ये भरपूर चालून राहिले। त्याच्या व्यतिरिक्त अजून थोडंसं आता लोकांची टेस्ट पण बदलली आहे, म्हणजे त्यांना हलक्या क्वालिटीचे दुपट्टे नुसते देऊन दिले ते चालत नाही। तर त्याच्यामध्ये भारी प्रकार आपण आणलेला आहे। वुलनचे दुपट्टे देतोय, सॅटिनचे न देता फक्त आपण एम्ब्रॉयडरीचे सुद्धा दुपट्टे त्यांना देतोय। एक फॅशन सेन्स डेव्हलप होऊन राहिला जनरली लोकांमध्ये, त्यामुळे त्या फॅशन सेन्सनुसार आपण वस्तू पण बदलून राहिलोय। कीचेन्स झाले, त्यांच्या कॅन्डिडेटच्या फोटोचे कीचेन्स झाले। सर्वाधिक मागणी कशाला आहे? सर्वाधिक मागणी वुलन दुपट्ट्याला भरपूर आहे आणि वुलन दुपट्ट्याचं उपलब्धी एवढी आहे नाही, तर ते आपण त्यांना एक चांगल्या क्वालिटीचे वुलन दुपट्टे त्यांना बनवून देतोय। ते सोडून मग टी शर्ट्स आहे आणि टोपी, कॅप्स आहे, याची पण मागणी भरपूर आहे, ते पण आपण देतो। नाव सांगून द्या आता। कार्तिक नाशिककर। निवडणूक प्रचारासाठी आणि काय नवीन ट्रेंड सुरू आहे? मी निलेश नाशिककर। निवडणूक प्रचार साहित्याचं माझं वर्षभराचं मॅन्युफॅक्चरिंगचं काम आहे। लार्ज स्केलवरती याचं आमचं मॅन्युफॅक्चरिंग चालू असतं। वर्षभरात जिथे कुठे इलेक्शन होतात त्या सगळ्या ठिकाणी, सगळ्या स्टेटला, सगळ्या पूर्ण इंडियामध्ये आम्ही हे मटेरियल तयार करून पाठवत असतो। आता याच्यामध्ये कसं आहे की जसा ट्रेंड मार्केटला चालेल त्याच्याप्रमाणे आपण ते मटेरियल तयार करत असतो। मुख्य म्हणजे असं आहे की आता प्रचाराला दिलेला जो वेळ आहे तो इतका कमी प्रमाणात दिलेला आहे की तेवढ्या वेळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जे मतदार आहेत तेवढ्यांपर्यंत पोहोचणं प्रत्येकाला शक्य नाही आहे, पॉसिबल नाही आहे। तर त्याच्याकरता तो एक उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून नवनवीन काहीतरी साहित्य असं तयार केलेलं आहे की कमीत कमी वेळेमध्ये त्या मतदारांपर्यंत उमेदवार पोहोचले पाहिजे आणि त्यांची एक छान व्यवस्थित अशी छवी ती उमटायला पाहिजे त्यांची। तर त्या याच्यामध्ये कसं केलं आहे की आम्ही 30% महिलांचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला सुद्धा आम्ही डोळ्यासमोर ठेवून महिलांकरता बरेचसे आयटम्स आम्ही तयार केलेले आहेत। तर महिलांच्या साहित्यांमध्ये वाटण्यासाठी त्यांना लावायला कपाळाच्या टिकल्या असो किंवा मंगळसूत्र, चेन, लॉकेट्स, गळ्यातले, कानातले, हे सुद्धा सिम्बॉलचे आम्ही तयार केलेले आहेत। या व्यतिरिक्त थंडीचं हे ठेवून समोर ठेवून थंडीला हुडी आहे, मफलर आहे, त्याच्यानंतर टोपा आहे, कानटोपे आहेत, हे सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती पक्ष्यांचे चिन्ह असलेले तयार केलेले आहेत। ते लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर।